राणू अक्का? हो, आम्हीच. राणू अक्का, दादासाहेबांच्या राणू अक्का. तुम्ही सगळं ऐकलत? शब्दान शब्द ऐकलाय आम्ही. कधीपासून? खूप वर्षापासून ऐकतच आहोत. दादासाहेबांना दाढी मिशे फुटल्यापासून ते युवराज झाल्यापासून आम्ही ऐकतच आहोत. अक्का साहेब, का वागता आहात असं? हे सगळं करून काय मिळणार आहे? आपणच तुळशीत भांगेचं रोप लावायचं आणि मग भांग भांग म्हणून आपणच ओरडा करायचा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. त्यांचं समर्थन का करावं? केलं नसतं तर युवराजांपाठोपाठ दिलेर खानाच्या छावणीत गेला नसतात. तुम्ही तिथे गेलात, राहिलात, युवराजांना पाठीशी घातलं तुम्ही. तुमच्या मनात हा विचार येणं साहजिकच आहे, पण दादासाहेब दिलेर खानाच्या छावणीत गेले ते कंदूर करायला नाही, बिर्याणी भात खाण्यासाठी सुद्धा नाही, ना दिलरुबा ऐकण्यासाठी. ते गेले ते स्वराज्य हितासाठीच. तसं तुम्ही म्हणता. आम्ही म्हणणार कारण आम्ही साक्षीदार आहोत. परंतु युवराजांनी त्या आगीत जावंच कशाला? स्वराज्याच्या गौरवास पात्र व्हायचं असेल तर विस्तव हाती धरावाच लागतो. दादासाहेबांनीही विस्तव हाती धरला. तो विस्तव होता उत्तर दिग्विजयाचा. तुम्हा सर्वांना राजकारणाविषयी समजून सांगावं ही परिस्थिती आता नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी समजून घ्यावं. उगाच ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवू नका. दादासाहेबांनी मोगलाईत जाऊन काय केलं ते बघा. त्यांनी मोगलाईतील समस्त मराठी सरदारांना स्वराज्यात आणलं. मोगलांचा मातब्बर सरदार मुल्ला अहमद याला ठार केलं. त्या शहजाद्याच्या मनात स्वराज्याविषयी प्रेम निर्माण केलं. तो उद्याचा बादशाह आहे ते अंकित करून घेतलं. या बहादूर खानाच्या नरड्यास तलवार लावली. अथणीत दिलेर खानाशी द्वंद्व केलं. शेकडो आया बहिणींची अब्रू वाचवली. हे एवढं सगळं त्यांनी केलं मोगलाईत जाऊन. तुम्ही काय केलं इथे बसून? अखेरीस तुम्ही कोणी नाही, परंतु औरंगजेब बादशहाने शंभू कावा ओळखला आणि त्याने पत्र लिहिलं. राजियाचा पुत्र पातशाही बुडवण्यास आला आहे. 11 महिने, तब्बल 11 महिन्यानंतर ही एकच गोष्ट औरंगजेब बादशहाच्या लक्षात आली. हे पत्र आलं नसतं तर कदाचित दादासाहेबांनी त्यांचे इच्छित ते करूनच दाखवले असते. आता एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यावी. दादासाहेबांचे आणि आबासाहेबांचे भांडण नाही आणि दादासाहेब दिलेर खानासही मिळाले नाहीत. ही गोष्ट शत्रूंसाठी होती, आपल्याच माणसांसाठी नाही. ऐकलं चुरणीस? आम्ही प्रत्येक क्षणाचे साक्षीदार आहोत. हे 11 महिने दादासाहेबांना त्या कापडी राहुटीत तंबूत राहावं लागलं. कुठल्याही सुखसुविधा नाहीत, मनासारखं अन्न नाही, बरोबर परिवार नाही. रायगडावरचा आल्हाददायीपणा, निवांतपणा नाही. आता मोगलांशी मैत्री म्हणजे परवड ही आली नाही. उलट दादासाहेबांनी सांगितलं असतं ना, आम्ही मोगलाईत आलो आहोत, आम्हाला बहादूरगडावर राहायचंय ऐशोआरामात, तर ही परवड नशिबाला आलीच नसती. पण तिकडे औरंगजेब बादशहाला खात्री नव्हती आणि म्हणूनच त्याने दादासाहेबांना भोपाळगडावर पाठवलं. आणि इकडे अफवा पसरली दादासाहेबांनी स्वराज्यावर आक्रमण केल्याची. म्हणजे तीही खेळीच होती? हो, तीही खेळीच होती. मग कशाला खेळ्या करायच्या असल्या? स्वतःचं शेपूट पेटवून घ्यावं लागतं पहिल्यांदा, मगच लंकेला जाळता येतं.
इथे सुद्धा तेच राजकारण होतं. पण तुम्ही एवढी मातब्बर मंडळी असून सुद्धा कायम दादासाहेबांच्या उणिवास दाखवत राहिलात. हे बरं नाही अनाजी काका. यात सुधारणा व्हावी. एकमेकांकडे विश्वासाने पाहिलं जावं. एवढीच अपेक्षा. मामासाहेब आपण पन्हाळगडावरच जाणार ना? होय, आपल्याला निरोप तसाच आहे. मग मामासाहेब नेहमीच्या रस्त्याने न जाता सौंदत्तीच्या बाजूने जाऊ. हा, ते बरं. आई यल्लम्माच्या पायथ्याशी एक रात्र राहू आणि ताजं तवानं होऊन पुढे निघू. धनी स्वार आलाय, खबर आणली. काय खबर? अब्दुल रजाक दिलेर खानचा हे जीप इजापूर सोडलंय त्यानं. तुमच्या मागाव आहे. असं? अजून? दिलेर खाननं इजापूरच्या सरजा खानशी हात मिळवणी केली. ते आपला पिछा करतायत. त्यांचा माग कुठल्या दिशेला आहे? दिलेर खाननं स्वराज्याची नाकाबंदी केली आणि अब्दुल रजाक त्याला तुमचा माग लागलाय. याचा अर्थ युवराज दिलेर खान चिडलाय. तो आता तुम्हाला शोधण्यासाठी आकाश पाताळ एक करणारच मामासाहेब. कारण दिलेर खानाला आता औरंगजेबाला जाब द्यावा लागणार आहे. होय, आपल्याला लगोलग पन्हाळा गाठाय पाहिजे. तुम्ही म्हणता तसंच करावं लागेल. हा, कारण आपल्या हाताची फौज नाही फारशी. होय. रायप्पा जी, घोड्याला पाणी पाजून घ्या, खुराक द्या, थोडं गवत बी खायला घाला, म्हणजे मध्ये आधी थांबाय न ग. चला युवराज, आई यल्लम्माचा भंडारा कपाळाला लाव आणि निघू. चला चला ना. उठाऱ्यातील माडीवरही 2 खंडी सुरुंगाची दारू होती. तिचं काय झालं काहीही कळलं नाही. वापरल्याचीही नोंद नाही. मोरोपंत जी, 4.25 मन लोखंड आणि 5 बिडी तोफा. 5 बिडी तोफांचे मिळून 4300 होऊन होतात. यातही 150 हुनांची तूट आहे. तूट म्हणजे या 150 हुनांचे काय झाले हे कळत नाही. शिवाय थांबा, एका एका गोष्टीचा उलगडा होऊ द्या, मग पुढे जाऊ. माफी असावी. फक्त एकच कागद वाचून दाखवतो. वाचा. कागदावरील जमा खर्च हा बाळाजी पंत चिटणीसांच्या अखत्यारीतील आहेत. महाराज, रायगडावर पत्र लेखनासाठी खरेदी कागद 120 हुनांचा आहे आणि दफ्तरी खर्च 80 हुनांचा. आपणास दर साल 12 गजा कागद लागतो. त्याच्यासाठी 120 होऊन, परंतु यावर्षी यांनी 130 होऊन खर्च दाखवला. 10 होऊन हे आणि बाकीचा खर्च 15 होऊन. याचा हिशोब लागत नाही. अनाजी पंत, मी सगळं लिहून ठेवलंय. आम्ही एका गडावरचा जमा खर्च दाखवतोय. स्वराज्यात गड किती, मैदान कचेऱ्या किती, त्याची मोजदाद व्हावी. पण अनाजी पंत, राजीपंत जरा थांबा. आधी आम्हाला स्पष्टीकरण हवंय. मोरोपंत, आणि स्पष्टीकरण पुराव्यानुसार द्यावे. हो, कारण गगडावर किती दारुगोळा आणायचा आणि ठेवायचा याचा हिशोब माझ्याकडेही आहे. बोला पेशवे. कारण आपल्या तिजोरीत येणारा पैसा हा 2 चौक्या पार करून येतो. त्यातली पहिली चौकी आहे आपल्या शेतकऱ्यांच्या घामाची आणि दुसरी मावळ्यांच्या रक्ताची. त्यामुळे याचा लेखाजोखा हा रयतेसमोर मांडला गेलाच पाहिजे. बोला. आता लेखाजोखा मिळाल्याशिवाय महाराजांचं पन्हाळगडी जाणं बेमुदत तहकूब. धनाजी पंत, शाबास. तुमच्या बुद्धिमत्तेची वाह. अखेर तिडा बसलाच. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.